नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। तर आज आपण गोवर या रोगाबद्दल बघतोय। यापूर्वी आपण आपला जो रोग आहे स्मॉल पॉक्स याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे, स्मॉल पॉक्स बद्दल। तर तुम्ही ते बघू शकता। इथं तुम्हाला मी डिटेल पद्धतीने स्मॉल पॉक्स बद्दल सांगितलेलं आहे। ठीक आहे, कशा प्रकारे कोणता विषाणू आहे, कारण की तो एक विषाणूजन्य रोग आहे। त्यानंतर प्रतिबंधक उपाय, लक्षणे हे सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला कांजण्या किंवा स्मॉल पॉक्स बद्दल, चिकन पॉक्स बद्दल, स्मॉल पॉक्स बद्दल सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळणार आहे। स्मॉल पॉक्स बद्दल जास्त नाहीये, कारण की त्याच्यावर आपल्याला प्रश्न येत नाही, पण चिकन पॉक्स बद्दल, कांजण्याबद्दल आहे। तर ते तुम्हाला मी आपल्या आधीच्या सेशनमध्ये सांगितलं आहे, तर कृपया ते जाऊन बघा। व्यवस्थित सुंदर पद्धतीने तिथे मी समजवलंय तुम्हाला। ठीक आहे, तर आपण जाऊया आपल्या पुढच्या बाबीकडे। तत्पूर्वी तुम्हाला इथं सांगायचं आहे की आपली मुंबई महानगरपालिकेची तांत्रिक बॅच आहे। या बॅचमध्ये आपण 2च पदांना टार्गेट करतोय, आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या 2 पदांना। या 2 पदांचा जो तांत्रिक घटक आहे तर तो मी कव्हर करते। 60 पैकी 60 प्रश्नांची तयारी मी इथं करून घेत आहे तुमच्याकडून। प्रॉपर तुम्हाला लेक्चर्स मिळतील प्रत्येक घटकावर, तुमच्या प्रत्येक रोगावर, तुमच्या सगळ्या बाबीवर। जो MPWचा सिलेबस आहे तो प्रॉपर मी आपल्या बॅचमध्ये कव्हर करत आहे। एक लक्षात ठेवा, तुम्हाला 12वीची 8 आहे, 12वी सायन्सची 8 आहे, नुसती 12वीची नाही। तर सायन्स 12वी पर्यंतचं जेवढं महत्त्वाचं आहे ते ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये अवेलेबल आहे। ते लेक्चर्स मी ऑलरेडी टाकून दिलेत आपल्या बॅचमध्ये, तुम्ही ते बघू शकता। खूप सुंदर पद्धतीने टाकून दिलेले आहेत। तर इथं जी आपली बॅच आहे संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर करून देते। प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर मी इथं घेते, जसं की आता एकेका छोट्या छोट्या रोगावर मी लेक्चर घेते। तर बॅचमध्ये तुम्ही विचारच करू शकता की कशा प्रकारे आपले लेक्चर्स असतील। त्यानंतर डाऊट सेशन असेल। इवन मी जे सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं IBPS कडून, TCS कडून, म्हणजे ZP मध्ये IBPS कडून झालेलं एक्झाम आणि आरोग्य विभागाची जी एक्झाम होती ती TCS ने घेतलेली। तर या दोन्ही ज्या बाबी आहेत, तर मी सिलेक्शन वेगवेगळ्या पद्धतीतून झालेल्या जे आपले स्टुडंट आहेत तर त्यांना इथे घेऊन येणार आहे। ते सुद्धा तुम्हाला सांगतील की कशा प्रकारे तुम्हाला टॉपिक्स कव्हर करायचे आहेत आणि काय फरक आहे। ठीक आहे, जर तुम्ही IBPS मधून देताय, जर तुम्ही TCS मधून देताय, तर हे सगळं सुद्धा ते तुम्हाला सांगतील, कारण की त्यांनी मला ऑलरेडी सांगितलंय। माझं डिस्कशन झालं, ही बॅच सुरू करायच्या आधी मी त्यांच्याशी बोललेली आहे, व्यवस्थित सगळं मुद्देसूद मी त्यांना सांगितलंय की आपली एक बॅच सुरू होईल। बऱ्यापैकी मुलं त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतल्यावर आपण एक चांगलं सेशन घेऊया, जिथे मुलांचे सगळे डाऊट्स जे असतील ते क्लिअर होतील। तर तुम्ही सुद्धा ज्यावेळेला बॅच घ्याल तर तुमचे डाऊट्स जे आहेत तुम्ही मला सांगायचे आहेत आणि ते आपण आपल्या बॅचमध्ये लाईव्ह सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत। ठीक आहे, तर ही बॅच जी आहे तर ती फक्त 299 रुपयाला आहे आणि याच्यामध्ये बोनस म्हणून तुम्हाला माझे 30 ते 35 लेक्चर GK GS चे सुद्धा मिळणार आहेत। क्वालिटी लेक्चर्स आहेत रेकॉर्डेड स्वरूपातील, तर ते सुद्धा मी ऍड करणार आहे या 299 रुपयामध्ये। तर लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉपर इथं तांत्रिक घटक येत असेल तर तुमचं सिलेक्शन होणार, कारण की तुमचे बाकीचे सगळे सब्जेक्ट 10-10 प्रश्नासाठी आहेत आणि 60 प्रश्नासाठी तुमचा तांत्रिक घटक आहे। तर लय वेटेज आहे, तुमच्यासाठी गरजेचं आहे। चला आता गोवर बद्दल बघूया। कारणीभूत विषाणू, तर हा सुद्धा एक विषाणूजन्य रोग आहे। तर बघा, याचं जे विषाणूचं नाव आहे पॅरामिक्झो व्हायरस। ओके, पॅरामिक्झो व्हायरस असं नाव आहे। IMP पहिलाच प्रश्न की गोवरसाठी, मिसल्ससाठी कारणीभूत व्हायरस किंवा विषाणू कोणता आहे, तर पॅरामिक्झो व्हायरस हा कारणीभूत आहे। संसर्ग, हा रोग अत्यंत संक्रामक आहे, खूप जास्त संक्रामक। मगाशी आपण बघितलं कांजण्या, त्या सुद्धा खूप जास्त संक्रामक आहेत आणि हे सुद्धा खूप जास्त संक्रामक आहे। बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून, ओके, जो व्यक्ती बाधित आहे त्याच्या खोकल्यातून, त्यांच्या शिंकण्यातून, हवेत पसरलेल्या सूक्ष्म कणामुळे, ओके, तर इथं एअर ड्रॉपलेट्समुळे किंवा थेट संपर्कातून याचा प्रसार जो आहे तर तो होतो। थेट संपर्कातून सुद्धा याचा प्रसार होतो। गोवरचा रुग्ण पुरळ येण्याच्या 4 दिवस आधी आणि पुरळ आल्यानंतर 4 दिवस, मगाशी आपण कांजण्यासाठी बघितलं, पुरळ येण्याच्या 2 दिवस आधी आणि पुरळ सुकत असतात त्याच्या 2 दिवस आधी तो संक्रामक असतो। पण इथं गोवरच्या बाबतीत गोष्टी एक्झॅक्टली अपोजिट होतात। गोवरला 4 दिवसाचा कालावधी आहे, कालावधी जास्त आहे। पुरळ यायच्या 4 दिवस आधी आणि पुरळ आल्यानंतर 4 दिवस नंतरचा जो कालावधी असतो तर तो कालावधी संक्रामक कालखंड म्हणून आपण कन्सिडर करत असतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण। तर लक्षणे बघा, सुरुवातीला ताप येतो, मग सर्दी, खोकला आणि डोळे लाल होणे। तर डोळे सुद्धा काय होतात रे, तर लाल होतात। तर आपण कंजक्टिव्हायसिस त्याला म्हणतो।
ठीक आहे, मध्ये मध्ये भरपूर आलं होतं. कंजेक्टिव्हायसिस IMP आहे. डोळे लाल होणे याला आपण कंजेक्टिव्हायसिस असं म्हणतो, डोळे येणे. ठीक आहे, डोळे येणे म्हणजे कंजेक्टिव्हायसिस. तोंडाच्या आतील बाजूस लहान पांढरे पुरळ असतात, क्लिप्स स्पॉट्स असतात. लक्षात ठेवा, गोवरमध्ये तोंडाच्या आतील बाजूस लहान पांढरे पुरळ येतात. त्यानंतर लाल पुरळ येण्यापूर्वी 1 ते 2 दिवस असतात, तर ते लाल सुद्धा होतात पुढे जाऊन. साधारणपणे ज्यावेळेला तुला ताप येतो तर 2 ते 3 दिवसांनी तो येत असतो. पुरळ आल्यावर 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला ताप येतो, म्हणजे ताप उशिरा येतो. इथं सुद्धा तसंच आहे, फक्त इथं पहिले चेहऱ्यावर येतात आणि आपण कांजण्यामध्ये बघितलं की पाठीवर येतात, छातीवर येतात आणि पाठीवर येतात. पण गोवरमध्ये पहिले तोंडावर येतात, मग मानेवर येतात आणि नंतर हळूहळू संपूर्ण शरीरावर. तर गोवर सगळ्यात पहिले चेहऱ्यावर, कांजण्या सुद्धा चेहऱ्यावर, पण नंतर मग छाती आणि मग पाठ. पण ज्यावेळेला गोवर बघता, गोवर पहिले चेहऱ्यावर, मग मानेवर आणि मग संपूर्ण शरीरावर. पुरळ लालसर आणि चपटे असते, काही वेळा एकमेकांत मिसळून शकते, म्हणजे 2-3 पुरळ एकत्र मिक्स सुद्धा होतात आणि ते जवळजवळ 5 ते 6 दिवस टिकते आणि नंतर फिकट होते. हे महत्वाचं आहे की गोवरमध्ये जे पुरळ असतं ते किती दिवस टिकतं, तर ते 5 ते 6 दिवस टिकतं IMP. तर बघा कॉम्प्लिकेशन्स काय असतात. गोवर गंभीर गुंतागुंत, म्हणजे गंभीर गुंतागुंत याचा अर्थ कॉम्प्लिकेशन्स आहे. ओके, गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लिकेशन्स. बघा कधी कधी काही कॉम्प्लिकेशन्समध्ये बाधा निर्माण होऊ शकते. विशेषतः लहान मुलांमध्ये गोवर जास्त असतो, लक्षात ठेवा, लहान मुलांमध्ये. आणि म्हणूनच गोवरची लस जी आहे तर ती दिली जाते 3.5 महिन्यापासूनच. मिसेलची MMRची वॅक्सिन दिली जाते, त्याच्यामध्ये गोवरची सुद्धा वॅक्सिन असते. मुले आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीमध्ये होते. तर गोवर जो आहे तो कोणामध्ये होतो हा प्रश्न आहे. तो शक्यतो विशेषतः तो लहान मुले यांच्यामध्ये होतो. लक्षात ठेवा, गोवर कशामध्ये होतो तर लहान मुलांमध्ये होतो. लहान मुले तुम्हाला ते जास्त दिसतात, लहान मुलांमध्ये जास्त आहे. ठीक आहे, तर काही संभाव्य कॉम्प्लिकेशन्स ज्याच्यामध्ये कान, गोवर झाला, जास्तच गोवर झाला तर त्यावेळेला कान संक्रमण होतं, निमोनिया होऊ शकतो, अतिसार म्हणजे हगवण होऊ शकतं, मेंदूला सूज येऊ शकते, कळतंय. तर अशा प्रकारे काही दुर्मिळ आणि गंभीर समस्या येऊ शकतात जर गोवरचं जास्तच संक्रमण वाढलं तर. कळतंय, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात, काही बाधा, कॉम्प्लिकेशन्स म्हणजे बाधा निर्माण होऊ शकतात गोवरमुळे. तर गरोदर महिलांना झाल्यास अकाली प्रसूती म्हणजे कधीही प्रसूती, ओके, कधी म्हणजे प्रीमॅच्युअर बेबी होऊ शकतो जर गोवर झाला असेल महिलेला. प्रेग्नेंट महिलेला जर गोवर झाला असेल तर अकाली प्रसूती, ठीक आहे, प्रीमॅच्युअर बेबीचा जन्म होऊ शकतो. कमी वजनाचे बाळ सुद्धा जन्माला येऊ शकते. तर या सगळ्या गोष्टीचा टेस्ट वगैरे करायच्या असतात, त्याच्या वॅक्सिन्स या घ्यायच्या असतात, वेळोवेळी दिल्या जातात, त्या अंगणवाडीत दिल्या जातात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात. याच्यासाठी कोणताही औषध उपचार नाही, लक्षणावर आधारित उपचार केले जातात. विश्रांती तुम्ही घ्या, खूप जास्त पाणी प्या, पाणी योग्य राखा, शरीरातलं पाण्याची पातळी. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल घेतलं जातं, डॉक्टर देत असतात, डॉक्टर सल्ला देतात तेवढंच त्याचं हे घ्या mg. डोळ्याची काळजी घ्या, कॉम्प्लिकेशन झालं तर डॉक्टरकडे जावा, उपचार. त्यानंतर निमोनियासाठी अँटीबायोटिक्स वापरा. ठीक आहे, निमोनियासाठी, निमोनिया एक विषाणूजन्य रोग आहे, लक्षात ठेवा, निमोनिया एक विषाणूजन्य रोग आहे. ओके, निमोनिया एक विषाणूजन्य रोग आहे. विटॅमिन ए ची पूर्तता करणे, कारण गोवरमुळे शरीरातील विटॅमिन ए ची पातळी कमी होऊ शकते. तर बघा, जर तुम्हाला जर गोवर झाला तर तुमच्या शरीरातील कोणत्या विटॅमिनची कमतरता होऊ शकते असा प्रश्न बनेल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, गोवर झाल्यास शरीरात विटॅमिन ए ची कमतरता निर्माण होते, म्हणजेच तुमच्या शरीरातलं रेटिनॉल जे असतं तर ते काय होतं रे, कमी होतं, म्हणजे तुम्हाला रातंधळेपणासारखा रोग होऊ शकतो. लक्षात ठेवा, स्किन जी आहे ती तुमची रफ होऊ शकते, त्यामुळे गोवर वगैरे न होणं चांगलं असतं. पुढे बघूया आपण, डोळ्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. काही प्रिव्हेन्शन्स तुम्ही घेऊ शकता गोवर संबंधी. गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. लहानपणीच तुम्ही लसीकरण केलं पाहिजे. त्या लसीचं नाव आहे MMR ची ही लस आहे. मिसल्स, मम्स आणि रुबेला याची वॅक्सिन आहे, MMR तिचं नाव आहे. सगळ्यांचे जी नावं आहेत शॉर्ट, तर याला आपण शॉर्ट ट्रिक घेतलेला आहे. तर गोवर
गालगुंड आणि रुबेला याची मिळून एक वॅक्सिन आहे, जी मुलांना किती डोसमध्ये दिली जाते? 2 डोसमध्ये. तर महत्वाचं, गोवरसाठी कोणती वॅक्सिन आहे? तर MMRची वॅक्सिन आहे. ती किती डोसमध्ये दिली जाते? तर 2 डोसमध्ये दिली जाते. पहिला डोस 12 ते 15 महिन्याच्या वयात दिला जातो. तर बघा आता याची हे 3.5 महिन्याला MMRची वॅक्सिन दिली जाते, पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एज क्रायटेरिया लक्षात ठेवायचा आहे. 12 ते 15 महिन्याच्या वयात, तर जवळजवळ 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या वयात दिली जाते. दुसरा डोस जो आहे 4 ते 6 वर्षाच्या वयात दिली जाते. हा एज क्रायटेरिया जो आहे तो लक्षात ठेवा. ठीक आहे, एज क्रायटेरिया तो लक्षात ठेवा. 12 ते 15 महिन्याच्या वयात म्हणजे 1 वर्ष, 12 महिने म्हणजे 1 वर्ष ते 15 महिने, तर 1.5 वर्षाच्या आत ही वॅक्सिन दिली जाते. आणि पुढची जी आहे ती 4 ते 6. लसीकरणामुळे गोवरपासून प्रभावी संरक्षण मिळते. तर प्रभावी संरक्षण मिळते, भविष्यात तुम्हाला गोवर होणार नाही अशी संधी निर्माण होते या लसीकरणामुळे. तर प्रत्येकाने लहान बाळाला या वॅक्सिन्स द्यायच्या असतात. रोगाचा प्रसार सुद्धा रोखण्यास मदत होते. तर अशा प्रकारे गोवर रोगाबद्दल मी तुम्हाला समजवलेलं आहे. काही महत्त्वाचे रोग मी यूट्यूबवर घेत आहे, पण मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये जवळजवळ 35 रोग आहेत आणि अजूनही खूप सारा डेटा आहे. जवळजवळ 60 ते 70 लेक्चर्स होतील आपल्या या रोगासंबंधी आणि सगळ्या तुमच्या MPW बहुउद्देशीय जो काही तुम्ही आरोग्यसेवकमध्ये पाठ होणार आहात यामध्ये. तर तुम्हाला तयारी करत असताना तांत्रिक घटक खूप जास्त करायचा आहे, कारण की 60 प्रश्न आहेत पुराणो, ते तुम्ही अगदी परफेक्ट आणि ते आउट ऑफ तुम्ही मिळवू शकता. अगदी आउट ऑफ, अवघड काहीच नसतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला काही सायन्स वगैरे असं फिजिक्सचे क्वेश्चन, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स विचारला जाणार नाही. जरी पातळी तुमची 12वी असेल तरी क्वेश्चन्स 10च्या लेवलचे असतील. तर जेवढं मी सांगते तेवढं जर तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे. चला थांबूया इथेच, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.